नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. निशब्द नाते चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आणखी एक नवीन कथा सांगणार आहे. शेवटपर्यंत पहा, ऐकायला मज्जा येईल. तो दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतो. बसमधून उतरून जेव्हा मी त्या जुन्या भव्य वाड्यात मोठ्या लाकडी दरवाजासमोर उभा राहिलो, तेव्हा एक वेगळी शांतता माझ्या भोवती पसरली. शहरातल्या गाड्यांचा तोच तोच गोळघाट, लोकांची धावपळ आणि सकाळपासून हा भाग अगदी अलिप्त होता. वाडा पाहूनच समजत होते की त्याचा भूतकाळ खूप भव्य असावा. उंच भिंती, कोरीव काम केलेली लाकडी खांब आणि जुन्या काळातील मोठे दरवाजे. पण या भव्यतेसोबतच तिथे एक प्रकारची अस्वस्थ करणारी शांतताही पसरलेली होती. माझे नाव सागर. घरात एकाकी पडलेल्या आर्थिक परिस्थिती आणि अचानक उद्भवलेल्या अडचणींमुळे मला तातडीने कामाची गरज होती. ओळखीतून मला समजले की एका जुन्या वाड्यात देखभालीसाठी आणि कामासाठी एक प्रामाणिक माणसाची गरज आहे. मी फारसा विचार न करता होकार दिला आणि इथे पोहोचलो. वाड्यात प्रवेश केल्यावर मला समजले की एवढ्या मोठ्या जागेत फारसे कुणीच राहत नाही. फक्त मालकीनबाई आणि दिवसभर कामासाठी येणारे 1-2 जुने कामगार, जे संध्याकाळ व्हायच्या आत आपापल्या घरी निघून जायचे. म्हणजे रात्रीच्या वेळी या प्रचंड मोठ्या वाड्यात फक्त मालकीनबाईच असायच्या. माझ्या येण्याची बातमी मिळताच त्या दिवाणखान्यात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पाहिल्यावर मी काही क्षण पाहतच राहिलो. त्या दिसायला अत्यंत सुंदर, देखण्या आणि एका वेगळ्याच अभिजात शांततेने वेढलेल्या होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यामागच्या त्या शांततेमागे एक खूप खोल आणि उदासी दडलेली होती, जी कोणाच्याही सहज लक्षात आली नसती. त्यांचे डोळे खूप काही सांगून पाहत होते, पण ओठ मात्र मौन बाळगून होते. नंतर मला तिथल्या जुन्या कामगाराकडून समजले की अवघ्या 2 वर्षापूर्वीच मालकांचे अचानक निधन झाले होते. ऐन तरुण वयात त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला होता. एवढा मोठा वाडा, अमाप संपत्ती आणि कसलीही कमतरता नसतानाही त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड मोठा रिकामेपणा निर्माण झाला होता. पण मन मोकळे करायला, सुखदुःखाच्या 2 गोष्टी बोलायला त्यांच्याकडे कुणीच नव्हते. "सागर ना तू?" त्यांनी अतिशय हळुवार आणि गोड आवाजात विचारले. "हो बाई, मी सागर. आजपासून कामावर रुजू होतोय." मी थोडे आदराने मान झुकवत म्हणालो, "हे बघ, वाडा खूप मोठा आहे. मला फक्त एवढंच हवंय की इथली कामं वेळेवर व्हावीत आणि वाड्याची काळजी घेतली जावी. राहण्याची सोय मागच्या बाजूला खोलीत केली आहे. काही अडचण आली तर मला सांगत जा." त्यांनी स्पष्ट पण तितक्याच नम्र आवाजात मला सूचना दिल्या. "हो बाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळी कामे अगदी मनापासून करेन." मी त्यांना आश्वस्त केले. सुरुवातीचे काही दिवस खूप साध्या पद्धतीने गेले. बागेतील झाडांना पाणी घालणे, सुकलेली पाने गोळा करणे, वाड्याच्या मुख्य हॉलची साफसफाई करणे आणि बाईंना बाजारातून काही लागणाऱ्या वस्तू आणून देणे, हेच माझे रोजचे काम बनले होते. मी माझी कामे खूप प्रामाणिकपणे करत होतो. पण जसजसे दिवस जात होते, तसतसे मला त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा अंदाजा येत गेला. बाई बहुतांश वेळ आपल्या खोलीत किंवा पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत मुख हलवायच्या. संध्याकाळच्या वेळी त्या तासनतास गॅलरीत उभ्या राहून दूरवर पसरलेल्या शांत शेतांकडे आणि आकाशाकडे पाहत राहायच्या. त्यांच्या त्या शांत उभ्या राहण्यात एक अनामिक तडफड आणि एकटेपणा मला स्पष्ट दिसत होता. अनेकदा मला वाटायचे की एवढ्या अथांग संपत्तीचा काय उपयोग, जर ती वाटून घ्यायला किंवा सोबत जगायला घरात माणूस नसेल. तो वाडा त्यांच्यासाठी एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यासारखा बनला होता. कधी-कधी काम करता करता माझी आणि त्यांची नजरानजर व्हायची. मी त्यांना पाहून आदरयुक्त हसायचो, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटासा धूसर प्रतिसाद सोडून काहीच नसायचे. तरीही त्या शांत नजरेत मला एक असा धागा जाणवू लागला होता, जो मला त्यांच्या वेदनेशी जोडत होता. मला आतून वाटू लागले होते की यांना फक्त एका कामगाराची गरज नाही, तर एका अशा माणसाची गरज आहे, जो त्यांच्या ऐकून घेईल, त्यांना समजून घेईल. पण मी माझा प्रोटोकॉल कधीच तोडला नाही. मी शांतपणे माझे काम करत राहिलो आणि योग्य वेळेची वाट पाहू लागलो. वाड्याची शांतता आता माझ्या मनातही हळूहळू घर करू लागली होती आणि एका नवीन प्रवासाची ही फक्त सुरुवात होती. दिवस एकामागून एक निघून जात होते. मी माझी कामे वेळेवर आणि नीटनेटपणाने करत होतो. सुरुवातीला आमच्यात असणारा औपचारिक अंतर हळूहळू कमी होऊ लागला होता. मालकीनबाईंच्या माझ्यावरचा विश्वास वाढू लागला होता. ज्या वाड्यात फक्त शांततेचा अंमल होता, तिथे आता कधीकधी संवादाचे सूर उमटू लागले होते. त्यांचा स्वभाव मूळचा अत्यंत हळवा आणि संवेद्य होता. पण पतीच्या जाण्यानंतर त्यांनी स्वतःभोवती एक कडक शिस्तीचे आणि एकाकीपणाचे कुंपण घालून घेतले होते. मी हळूहळू ते कुंपण ओलांडून त्यांच्या वेदनेपर्यंत पोहोचू लागलो होतो. "सागर, तू कामात खूपच टिपटिप आहेस. बागेतील झाडं आता कुठे भरायला लागली आहेत." एका संध्याकाळी गॅलरीतून खाली उतरत त्या बाकावर बसत म्हणाल्या. मी हातातील झाड बाजूला ठेवला आणि नम्रपणे हसलो. "धन्यवाद बाई. झाडांना रोजच्या वेळी वेळेच्या वेळी पाणी आणि माया मिळाली ना, की ते आपोआप उमलतात. माणसांसारखंच असतं त्यांचंही." माझ्या या वाक्यावर त्यांनी माझ्याकडे एक क्षण निरखून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य आले, पण लगेच त्यांच्या डोळ्यात एक उदास छटा उमटली.
तू अगदी खरं बोललास सागर. माणसालाही वेळेच्या वेळी मायेची गरज असते. पण प्रत्येकाच्या नशिबात ती कुठे असते? त्या अतिशय हळुवार आणि निसटत्या आवाजात म्हणाल्या. त्या रात्री मला खूप वेळ झोप आली नाही. माझ्या खोलीत पडल्या-पडल्या मी त्यांचाच विचार करत होतो. त्या दिसायला जितक्या देखण्या आणि सुंदर होत्या, तितकेच त्यांचे मन आतून तुटलेले होते. एवढी अथांग संपत्ती, मोठा वाडा, पण मनातील भावना शेअर करायला कुणीच नाही. हा विरोधाभास मला अस्वस्थ करत होता. मला वाटू लागले की मी फक्त त्यांचा एक कामगार म्हणून न राहता त्यांच्या या एकाकी आयुष्यात एक आश्वासक आधार बनायला हवे. त्यानंतरच्या दिवसात मी त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची अधिक काळजी घेऊ लागलो. त्या सकाळी उठण्यापूर्वी त्यांची आवडती चहा टेबलावर ठेवणे, त्या बागेत बसल्या की असताना त्यांच्यासाठी वाचनाची पुस्तके आणून देणे किंवा त्या उदास दिसल्या की हळूच काहीतरी हलके-फुलके बोलून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणे, हे सगळे मी आपसूक करू लागलो. एक दिवस संध्याकाळच्या वेळी अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि वाड्याचे जुने लाकडी दरवाजे व खिडक्या आपटू लागल्या होत्या. मी धावतच मुख्य हॉलमधील खिडक्या बंद करायला गेलो. पहिल्या मजल्यावरील एका खिडकीचे तावदान वाऱ्याने जोरात उठत होते. मी ते बंद करण्यासाठी वरच्या मजल्यावर बाईंच्या खोलीकडे गेलो. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून अंधार आणि पावसाचा गारवा येत होता. मी हळूच आत पाऊल ठेवले आणि पाहिले. बाई खिडकीजवळ उभ्या होत्या. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे त्या पाहत होत्या. वाऱ्यामुळे त्यांचे मोकळे केस हवेत उडत होते. पण जेव्हा माझे लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेले, तेव्हा माझे पाय तिथेच खिळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळा-घळा वाहत होते. त्या अजिबात आवाज न करता शांतपणे रडत होत्या. "बाई." माझ्यातून आपोआप शब्द बाहेर पडले. त्यांनी अचानक मागे वळून पाहिले. मला तिथे पाहून त्या थोड्या दचकल्या. पण नंतर त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या नजरेतली वेदना, तो कित्येक वर्षांचा साचलेला एकाकीपणा आणि आधाराची ती तीव्र गरज स्पष्ट दिसत होती. "सागर, मला मला या शांततेची खूप भीती वाटते रे," त्या रडत-रडत म्हणाल्या. त्यांचा आवाज कापत होता. मी सर्व बंधने, मालक कामगाराची मर्यादा बाजूला ठेवली. एक माणूस म्हणून दुःखात असलेल्या दुसऱ्या माणसाला सावरणे, हेच त्या क्षणी मला योग्य वाटले. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो. "बाई, स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्ही एकट्या नाही आहात," मी अत्यंत आदरयुक्त आवाजात म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या त्या कातर नजरेत एका विश्वासाचा किरण चमकला. त्यांनी हळूच आपला थरथरणारा हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श अतिशय मऊ, उबदार आणि भावनिक होता. माझ्या मनातील भावनांचा घालमेल वाढली. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळा जिव्हाळा होता. मी शांतपणे त्यांचा हात माझ्या हातात घट्ट धरला आणि त्यांना आश्वस्त केले. त्या क्षणी पावसाच्या गडगडाट त्या जुन्या वाड्याच्या एका शांत कोपऱ्यात आमच्यातील एका नवीन, हळुवार आणि रोमॅन्टिक नात्याची पहिली पायरी रचली गेली होती. बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. विजांचा कडकडाट आणि वाड्याची लाकडी खिडक्यांवर पडणारे पावसाचे थेंब, या सगळ्या वातावरणात वाड्याच्या त्या पहिल्या मजल्यावर एक वेगळीच उबदार शांतता निर्माण झाली होती. मालकीणबाईचा, ज्यांना मी आता मनातल्या मनात एका वेगळ्याच अदृश्य प्रेमाने पाहू लागलो होतो, तो थरथरणारा हात माझ्या हातात होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहणे थांबले होते, पण त्या नजरेत एक भयंकर आर्तता होती. कित्येक वर्षाचा साचलेला तो एकाकीपणा, मन मारून जगणे आणि दुःखाचा भार सोसणे, हे सगळं आज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. "सागर, तुला ठाऊक आहे, लोक म्हणतात की या वाड्यात अफाट संपत्ती आहे, सुख आहे, पण या चार भिंतींच्या आत रोज रात्री मला वाटणारी ती एकाकीपणाची भीती कोणालाच दिसत नाही." त्या अत्यंत गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या. "मला समजते बाई," मी अत्यंत हळुवारपणे म्हणालो. "पण आता तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. मी इथे आहे, कामगार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून, तुमचा आधार बनून." या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण केला. त्यांनी माझ्या नजरेत पाहिलं. त्या क्षणी आमच्यात कुठलीही मालक किंवा कामगाराचा पडदा राहिला नव्हता. तिथे फक्त दोन मने होती. एक जे दुःखाने होरपलेलं होतं आणि दुसरे जे त्याला मायेचे फुंकर घालू इच्छित होतं. त्यांनी हळूच आपला दुसरा हातही माझ्या हातावर ठेवला. त्यांच्या त्या मऊ, उबदार स्पर्श माझ्या मनात एक वेगळीच संवेदनशील लाट पसरून गेला. मी हळूच पुढे होऊन त्यांच्या खांद्याभोवती माझा हात ठेवला आणि त्यांना स्वतःजवळ घेतले. त्यांनी अजिबात संकोच न करता आपले डोके माझ्या छातीवर टेकवले. त्या क्षणी मला त्यांच्या श्वासांची गती जाणवत होती. त्यांचा तो आश्वासक स्पर्श, त्यांच्या केसांचा मंद सुगंध आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा तो आल्हाददायक आवाज, सर्व काही एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. मी हळुवारपणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, जणू मी त्यांना सांगत होतो की त्या आता सुरक्षित आहेत. "सागर, कित्येक महिन्यानंतर मला आज इतके हलके आणि सुरक्षित वाटत आहे." त्या माझ्या छातीवर डोके ठेवूनच अत्यंत हळू आवाजात म्हणाल्या. "मी नेहमी तुमच्यासोबत राहीन बाई, जोपर्यंत तुम्हाला माझी गरज वाटेल." मी त्यांच्या डोक्यावर हळू स्पर्श करत म्हणालो. त्यांनी डोके वर करून माझ्याकडे पाहिले. आमची नजरानजर झाली. त्या क्षणी त्यांच्या ओठावर एक मंद, लाजाळू स्मित आले,
जे हास्य मी या वाड्यात आल्यापासून कधीच पाहिले नव्हते. त्या हसण्याने त्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच उजळणी दिली होती. आम्ही दोघेही गॅलरीच्या बाकावर शेजारी बसलो होतो. बाहेर पाऊस पडत होता आणि आत आम्ही एकमेकांचा हातात हात घेऊन तासनतास गप्पा मारत होतो. त्यांनी मला त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांच्या लहानपणीच्या आठवणींबद्दल आणि पतीच्या जाण्यानंतर आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितले. मी शांतपणे त्यांचे प्रत्येक वाक्य ऐकून घेत होतो. मन मोकळे केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू नाहीसा होत होता. हळूहळू रात्र वाढत गेली, पण आमच्या गप्पा संपत नव्हत्या. एकमेकांच्या हाताचा उबदार स्पर्श, डोळ्यातून होणारा मूक संवाद आणि मनात निर्माण झालेली ती अनवट ओढ, या सगळ्यांनी त्या रात्री वाड्याची ती अस्वस्थ करणारी शांतता एका अत्यंत सुंदर, रोमॅन्टिक आणि भावनिक नात्यात बदलून टाकली होती. तो जुना वाडा, जो कालपर्यंत एका सोन्याच्या पिंजऱ्यासारखा वाटत होता, आता आम्हा दोघांसाठी प्रेमाचा एक सुरक्षित निवारा बनू लागला होता. एकाकीपणाच्या त्या अंधाऱ्या प्रवासात आम्हा दोघांना एकमेकांचा आश्वासक सोबती मिळाला होता. त्या पावसाळी रात्रीनंतर आमचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. कालपर्यंत ज्या वाड्यात फक्त उदासी आणि एक अस्वस्थ करणारी शांतता पसरलेली होती, तिथे आता एका वेगळ्या जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी सुरुवात आता नेहमीसारखी रटाळ राहिली नव्हती. मी बागेत काम करत असताना मालकीनबाई गॅलरीत उभ्या राहून माझ्याकडे पाहायच्या. आमची नजरानजर झाली की त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर, मंद स्मित उमटायचे. कामाच्या बहाण्याने दिवसातून अनेकदा आमचे भेटणे व्हायचे. कधी हॉलमध्ये झाडलोट करताना, तर कधी बागेत झाडांची छाटणी करताना. आम्ही एकमेकांशी नजरेनेच खूप काही बोलून जायचो. कोणाची नजर नाही हे पाहून हळूच एकमेकांचा हातात हात घेणे, कामाच्या मध्येच एखाद्या काळजीयुक्त प्रश्न विचारणे, या छोट्या छोट्या गोष्टींनी आमच्या नात्यातील गोडी आणखीनच वाढवली होती. सागर, मला आधी वाटायचं की हे आयुष्य असंच एकटेपणात संपणार. एका संध्याकाळी बागेतील बाकावर माझ्या शेजारी बसत त्या म्हणाल्या, आणि आता? मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवत विचारले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत आता ती जुनी उदासी आणि भीती अजिबात नव्हती. तिथे होता फक्त एक अथांग विश्वास आणि समाधान. आता मला या मोठ्या वाड्याची मुळीच भीती वाटत नाही, कारण मला समजलंय की माणसाला राहण्यासाठी भव्य वाड्यापेक्षा एका सोबत्याची गरज आणि आश्वासक स्पर्शाची जास्त गरज असते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि या भिंतींना पुन्हा घर पण आलं, त्या अतिशय हळुवार आणि भावूक आवाजात म्हणाल्या. त्या रात्री चंद्राचा प्रकाश संपूर्ण वाड्यावर पसरला होता. वाड्याची गॅलरी त्या रुपेरी प्रकाशात न्याहून निघाली होती. आम्ही दोघे गॅलरीत उभे होतो. गार वारा सुटला होता. मी हळूच पुढे होऊन त्यांना मागून जवळ घेतले. त्यांनी अगदी सहजतेने आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. मी त्यांच्या हातांची बोटे माझ्या हातात गुंफली. त्या क्षणी आम्हा दोघांनाही शब्दांची मुळीच गरज भासत नव्हती. आमचे मौनच एकमेकांशी संवाद साधत होते. त्यांच्या श्वासांचा उबदार स्पर्श आणि हृदयाची मंद धडधड मला स्पष्ट जाणवत होती. मी हळुवारपणे त्यांना माझ्याकडे वळवले आणि त्यांच्या शांत, सुंदर चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल असणारा आदर आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. बाई, आपण जे जगत आहोत ते योग्य आहे ना? मी एका क्षणी मनात आलेली शंका बोलून दाखवली. त्यांनी माझे ओठ आपल्या बोटाने हलकेच झाकले. मला बाई म्हणणं बंद करा दी. आणि दुसरी गोष्ट, प्रेम आणि आधार देणं कधी चुकीचं असू शकत नाही. समाजाने काय नाव दिली याने मला काहीच फरक पडत नाही. तू मला त्या अंधारातून बाहेर काढलंस, सागर. त्यांच्या या सगळ्या शब्दांनी माझ्या मनातील उरली-सुरली शंकाही मिटवून टाकली. मी त्यांना घट्ट जवळ घेतले. त्या रात्री आम्ही तासनतास गॅलरीत बसून भविष्यातील आयुष्याबद्दल गप्पा मारल्या. त्या जुन्या भव्य वाड्यात अनेक पावसाळे, अनेक ऋतू पाहिले होते, पण आज तो वाडा एका वेगळ्याच नात्याचा साक्षीदार बनला होता. श्रीमंती आणि गरिबी, मालक आणि कामगार, या सगळ्या सीमा ओलांडून दोन दुखावलेली मने एकत्र आली होती. त्यांनी एकमेकांच्या एकाकीपणावर प्रेमाची आणि विश्वासाची रेशमी फुंकर घातली होती. आमचे हे गूढ, हळुवार आणि भावनिक नाते आता त्या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रेमाचा सुगंध पसरवत होते. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.